नमस्कार, मी तुमचा मित्र ओटी सर. टी-ई-टी परीक्षा 2026ची जेव्हा आपण तयारी करतो, तेव्हा हे जे प्रश्न आहेत ते मागच्या परीक्षेमध्ये कसे आलेले आहेत, हे आपण 2013 ते 2025 पर्यंत जे प्रश्न आलेले आहेत, ते पेपर 1ला आले आहेत की पेपर 2ला आले आहेत, ते आपण सर्व बघूया. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, की जो प्रश्न पेपर 1ला येतो, तो पेपर 2ला येत नाही, असं कधीच होत नाही. तर सर्व प्रश्न काय असतात, पेपर 1 आणि पेपर 2ला आलटून-पालटून आलेले असतात. म्हणजे पेपर 1चा प्रश्न कधीही पेपर 2ला येऊ शकतो, पेपर 2चा पेपर 1ला येऊ शकतो. तर आपण दोन्ही पेपरमध्ये आजपर्यंत कशा प्रकारचे मराठी भाषेवर आणि व्याकरणावर प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण इथं बघणार आहोत. तर फक्त एकच विनंती आहे, की तुम्ही जर हा व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल, तर मोबाईलची स्क्रीन तुम्ही आडवी करा, जेणेकरून तुम्हाला सर्वचे सर्व प्रश्न व्यवस्थितपणे दिसतील. तर पहिलाच प्रश्न दिलेला आहे, टी-ई-टी पेपर 1मध्ये 2016च्या परीक्षेला विचारलेला आहे. आणि हा जो पेपर आहे आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न होता, कान फुटले का तुये, कान फुटले तुये का, तोंडाले कुलूप लावल कोण. हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे. बोलीभाषेविषयी प्रश्न दिलेला आहे आणि इथं पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे अहिराणी भाषा, दुसरा पर्याय दिलेला आहे वऱ्हाडी भाषा, तिसरा पर्याय दिलेला आहे वारली भाषा आणि चौथा पर्याय दिलेला आहे झाडी बोली भाषा. तर याच्यापैकी कान फुटले तुहे का, तोंडाले कुलूप लावल कोण, पत्नीला आपण म्हणतो, ठीक आहे. तर हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे, तर याच्या बरोबर उत्तर येईल की या 4 पैकी हे जे वाक्य आहे, हे वऱ्हाडी भाषेतील आहे. आपण उत्तर बघूया, वऱ्हाडी भाषेतील आहे. आता वऱ्हाडी भाषेतील हे वाक्य आहे, मग अहिराणी भाषेच्या काय असते, वारली भाषेत काय असते, झाडी बोलली कशी बोलली जाते, ते आपण काही स्पष्टीकरण बघूया. तर इथं दिलेलं आहे की वऱ्हाडी जी भाषा आहे, ही बोलीभाषा विदर्भात बोलली जाते, ठीक आहे. त्यानंतर अहिराणी भाषा जर म्हटलं तर खानदेश प्रांतात बोलली जाते आणि वारली भाषा ही आहे, ही आदिवासी समाजात बोलली जाते आणि झाडी बोली जी भाषा आहे, ही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेलगतच्या प्रांतामध्ये किंवा प्रदेशामध्ये बोलली जाते. हे सुद्धा विदर्भाचाच एक भाग आहे. पण खर्राना बे कोटी चाललास अशा प्रकारची ही भाषा असते, झाडी बोली. तर हे जे वाक्य आहे, हे वऱ्हाडी भाषेचे वाक्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याच्या बरोबर उत्तर असेल. आपण पुढला प्रश्न बघूया, जो 2013ला पेपर 1मध्ये आलेला आहे आणि इथं दिलेला आहे की विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. आता विद्वान हा शब्द देशी शब्द आहे का, परभाषीय शब्द आहे का, तत्सम शब्द आहे का, की तद्भव शब्द आहे. या 4 पैकी तुम्हाला कोणतं वाटतं की बरोबर उत्तर काय असेल. तर ह्या 4 पैकी जो विद्वान शब्द आहे, हा तत्सम या प्रकारचा आहे. आता तत्सम या प्रकारचा काय आहे, याचे आपण स्पष्टीकरण बघूया. की हे जे तत्सम शब्द आहेत, हे संस्कृत या भाषेतून काही बदल न होता, म्हणजे मूळ शब्द मराठी भाषेत आलेल्या शब्दांनाच आपण काय म्हणतो, तत्सम शब्द म्हणतो. आणि विद्वान हा शब्द जसाच्या तसा कुठून आलेला आहे, संस्कृत या भाषेतून आलेला आहे. आता देशी शब्द म्हणजे काय, तर मराठी भाषेतील जो मूळचे शब्द आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, देशी शब्द म्हणतो. म्हणजे ते मराठी भाषेतील काय आहेत, तत्सम, तद्भव आणि परभाषीय हे नाहीत, तर ते काय आहेत, मराठी भाषेतील मूळ शब्द आहेत. परभाषीय शब्द म्हणजे काय, तर विदेशी भाषा किंवा भारताच्या दुसरे जे काही राज्य आहेत, त्या भाषेतून आलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो, परभाषीय शब्द असे म्हणतो. तर तद्भव शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत काही शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन जे आलेले शब्द असतात, त्यांना आपण काय म्हणतो, तद्भव म्हणतो, ठीक आहे. तत्सम जसेचे तसे आणि तद्भव संस्कृतमध्ये आले, पण त्याच्यावर काय झालेलं आहे, त्याच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न इथं दिलेला आहे, सर्व आपण PYQ करत आहोत ताई. टी-ई-टी पेपर 2 2014मध्ये आलेला हा प्रश्न होता की एक प्रश्न दिलेला आहे, काव्यपंक्ती दिलेली आहे की ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाच्या, आई विना भिकारी. तर हा जो काही आपण काय म्हणतो, कवितेच्या ओळी आहेत किंवा काव्यपंक्ती आहेत, या काव्यपंक्तीतील रस ओळखा असं म्हटलेलं आहे. आता पुन्हा तुम्ही जर बघितलं, ही न्यूनता सुखाची,
चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी. हा अद्भुत रस आहे की शांत रस आहे, करुण रस आहे की शृंगार रस आहे? अतिशय सोपा प्रश्न आलेला आहे. याचे उत्तर होईल हा करुण रसाच्या काय होता, काय आहे, ओळी आहेत किंवा पंक्ती आहेत, इथं करुण रस दाखवलेला आहे. स्पष्टीकरण बघूया आपण. करुण रसामध्ये काय दाखवले जाते, तर शोक, दुःख, संकट, वियोग, विरह या वर्णनातून काय केला जातो, प्रकट केला जातो. तर पहिला जो आपला अद्भुत रस आहे, अद्भुत रसामध्ये काय असतो, तर जादूची अंगठी, अरेबियन नाईट्स, परींच्या कथा, अलीबाबा आणि 40 चोर यासारख्या आलयकारक गोष्टींच्या वर्णनातून या रसाची निर्मिती झालेली असते. तर शृंगारस काय असते, की स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या प्रेमातून या शृंगार रसाची निर्मिती झालेली असते. म्हणजे वरील ज्या काही ओळी आहेत, ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाच्या, हा करुण रसाचं काय आहे, उदाहरण आहे. यामध्ये करुण रस दिलेला आहे किंवा प्रकट झालेला आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न पेपर 2ला 2021च्या TET परीक्षेला विचारलेला आहे की, आणि इथं म्हटलेलं आहे की मराठी वर्णमालेतील आणि आहा यांना काय म्हणतात. आता मराठी भाषेमध्ये आणि आहा जर बघितला तर पासून सुरू केला तर शेवटी आणि त्याच्यानंतर आहा येते. काय येते, आहा येते. तर यांना काय म्हणतात, यांना बाराखडी म्हणतात का, यांना स्वरादी म्हणतात का, यांना व्यंजन म्हणतात का, यांना शब्द म्हणतात का, तर हे काय आहेत, स्वरादी आहेत. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर येईल. आता आपलं स्पष्टीकरण बघूया की अनुस्वार व विसर्ग. बघा आणि आहामध्ये अनुस्वार आणि विसर्ग लागलेला आहे. अनुस्वार व विसर्ग यांचे उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. आणि एकूण जे स्वरादी आहेत मराठी भाषेमध्ये किंवा लिपीमध्ये ते 2 आहेत, आणि आहा. आता स्वरादीला परवर्ण असेही म्हणतात. म्हणजे तुम्हाला असं सुद्धा विचारलेलं आहे की ह्या स्वरादीच्या ठिकाणी तुम्हाला परवर्ण असं सुद्धा ऑप्शन किंवा पर्याय देऊ शकतो. तर स्वरादीलाच आपण काय म्हणतो, परवर्ण असेही म्हणतो. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की 2013लाच विचारलेला आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता अशुद्ध शब्द ओळखा इत्यामध्ये दिलेला आहे. तर नाविन्य असं लिहितो का आपण, त्याच्यानंतर प्रतीक्षालय, या इथं बघा प्रतीक्षालयचा हा जो तो आहे, आपण प्रिंट मिस्टेक केलेली आहे, असं पाहिजे. तर नाविन्य, प्रतीक्षालय असं वाचायचं. परीक्षा आणि आध्यात्मिक याच्यामध्ये नाविन्य हा जो शब्द आहे, नाविन्यमध्ये जो वी असेल तो काय असेल, मोठा असायला पाहिजे, पण इथं लहान दिलेला आहे. म्हणजे पहिलाच जो नाविन्य आहे तो अशुद्ध शब्द आहे. आपण याचं स्पष्टीकरण बघूया. नाविन्यमध्ये वी मोठा असतो, प्रतीक्षालयामध्ये प्रतीक्षालय मोठा असतो. ठीक आहे, इथं आपण चुकीने ती लिहिलं होतं, प्रिंट मिस्टेक झालेली आहे, सॉरी शक्तिमान. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. 2018ला पेपर 2मध्ये आलेला आहे. याच्या उत्तर पण दिसला तुम्हाला. जलावरण या संधीच्या योग्य विग्रह ओळखा. जलावरण याचा विग्रह केला तर जल प्लस आवरण असं होते. पर्याय क्रमांक 3. आता कसा होते, तर सजातीय ज्या स्वरसंधी असतात याच्यामध्ये सजातीय स्वरसंधी आले आहेत. तर संधियुक्त शब्दातील पहिल्या विग्रहातील शेवटचा स्वर हा ऱ्हस्व किंवा दीर्घ असेल व दुसऱ्या विग्रहातील सुरुवातीचा स्वर हा ऱ्हस्व व दीर्घ असेल. म्हणजे शेवटचा हा ऱ्हस्व किंवा दीर्घ आणि दुसऱ्या त्यातला पहिला हा ऱ्हस्व किंवा दीर्घ असेल तर काय होईल, दोन्ही उच्चस्थानी असेल तर संधी करताना त्या दोहोंबद्दल दीर्घ स्वर घ्यावा. आता याच्यामध्ये जलावरणमध्ये जल प्लस आवरण आलेलं आहे आणि दोन्हीमध्ये काय दिलेलं आहे, प्लस आहे आणि प्लस काय होते, आ होते. म्हणजे त्याच्या काय झालं, जलावरण झालं. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की TET पेपर 2च्या 2025ला म्हणजे मागच्याच वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता, तर समाजचा सामाजिक होते, है ना. त्यानंतर वाचाच्या काय होते, वाचिक होते. धर्मच्या धार्मिक होते. पण आनंदच्या आनंदित असं होत नाही, तर आनंदित असा होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न 2013ला पुन्हा दिलेला आहे पेपर 2मध्ये. वाच्य प्लस अर्थ या 2 पदांच्या योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. वाच्य प्लस अर्थ काय होईल. आता इथं पर्याय दिलेले आहेत. वाच्यार्थ होईल का,
वाच्यार्थ होईल का, वाच्यार्थ होईल का की वाचार्थ होईल? तर वाच्य प्लस अर्थ काय होईल, वाच्यार्थ होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर असेल. स्पष्टीकरण बघूया. पुन्हा तेच संधियुक्त म्हणजे पुढे त्यांनी काय विचारलं होतं की कोणता आहे ते ओळखा आणि इथं का आहे ते ओळखा असं विचारलेलं आहे. संधियुक्त शब्दातील पहिल्या विग्रहातील शेवटचा स्वर हा ऱ्हस्व किंवा दीर्घ असेल आणि दुसऱ्या विग्रहातील सुरुवातीचा स्वर हा ऱ्हस्व किंवा दीर्घ असून ते एकाच उच्चारस्थानाचे असेल तर संधी करताना त्या दोनबद्दल दीर्घ स्वर घ्यावा. म्हणजे वाच्य प्लस अर्थ याच्यामध्ये अ प्लस आ काय होईल, आ होऊन जाईल. म्हणून वाच्यार्थ आपला बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती. आता अधोरेखित शब्द कोणता दिलेला आहे, तर अधोरेखित शब्द दिलेला आहे अचानक. घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली. आता क्रिया काय आहे, आग लागणे. पण कशी आग लागली, अचानक लागली. ते तर बघूया पर्याय कोणकोणते दिले आहेत. हा शब्दयोगी अव्ययी आहे का, क्रियाविशेषण अव्ययी आहे का, उभयान्वयी अव्ययी आहे का की केवळ प्रयोगी अव्यय आहे. तर अचानक आग लागली याच्यामध्ये अचानक हा जो काही शब्द आहे हा अचानक शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. पर्याय क्रमांक 2 याच्या काय असेल, बरोबर उत्तर असेल. आता याचे स्पष्टीकरण दिलेले आहे की क्रियाविशेषण अव्यय कोणाला म्हणतो आपण, तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. तर याच्यामध्ये बघा आग कशी लागली, अचानक लागली. म्हणजे काय झाला, क्रियाविशेषण अव्यय झाला. आता शब्दयोगी अव्यय का नाही, तर शब्दाला किंवा नामाला हे जोडून येतात, इथं असं झालेलं नाही आहे. उभयान्वयी काय नाही आहे, तर दोन किंवा दोन वाक्यांना जोडणारे अव्यय असतात, इथं असं काही झालेलं नाही आहे. केवळ प्रयोगी का नाही आहे, तर त्याच्यामध्ये भावना दर्शवितात, इथं भावना सुद्धा दर्शवली नाही आहे. तर काय, क्रिया कशी घडली हे सांगितलेले आहे. म्हणून तो क्रियाविशेषण अव्यय काय होईल, उदाहरण होईल किंवा क्रियाविशेषणाचा तो काय होईल भाग होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया जो कुठं दिलेला आहे पेपर 1 मध्ये. खालीपैकी पुल्लिंगी शब्द कोणता, ग्रंथ, पोथी, पुस्तक आणि वही. यामध्ये बरोबर उत्तर काय आहे, ग्रंथ हाच काय आहे, पुल्लिंगी शब्द आहे. आता ग्रंथ हा पुल्लिंगी आणि बाकीचे का नाही आहेत ते आपण बघूया. तर ग्रंथ तो ग्रंथ म्हणतो आपण, है ना. त्यानंतर पोथीला ती पोथी म्हणतो आणि ती पोथी म्हटलं की स्त्रीलिंग येते. त्यानंतर पुस्तक जर घेतलं तर ते पुस्तक म्हणतो, नपुंसकलिंगी येते. आणि वहीला ती वही म्हणतो. फक्त आपण याच्यामध्ये तो ग्रंथ म्हणतो, म्हणून हा काय आहे, पुल्लिंगी शब्द आहे. म्हणजे ग्रंथ हा पुल्लिंगी शब्द आहे. पुढला आपण प्रश्न बघूया की पुढला प्रश्न काय दिलेला आहे. हा पेपर 2ला 2013ला आलेला आहे की पुढील जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी कोणती. म्हणजे ज्या जोडीमध्ये 2-2 लिंग आलेले आहेत, तर काया पगडी, शरीर देह, आकाश गगन, प्रकाश उजेड, याच्यामध्ये भिन्न लिंग असणारी जोडी कोणती ते आपल्याला ओळखायचे आहे. आणि याच्या बरोबर उत्तर काय असेल, तर शरीर आणि देह हे भिन्न लिंगी जोडी आलेली आहे. का आलेली आहे आपण ते बघूया की पर्याय 2 मधील जी काही जोडी आहे ती वेगळी आहे. आता याच्यामध्ये पर्याय 2 काय दिलेला आहे की शरीर आणि देह. तर ते शरीर म्हणजे काय झालं, हे नपुंसकलिंगी झाला. आणि तो देह हे काय झालं, पुल्लिंगी झाला. म्हणजे नपुंसकलिंग आणि पुल्लिंग हे भिन्न लिंगाची जोडी इथं दिलेली आहे. पण जर आपण पर्याय 1 बघितलं, काय, काया आणि पगडी हे दोन्ही स्त्रीलिंगामध्ये येतात. पर्याय 2 मधली जी जोडी आहे शरीर 2, पण इथं आकाश आणि गगन हे नपुंसकलिंगी आहे. आणि त्याच्यानंतर 4 मधील प्रकाश आणि उजेड ही पुल्लिंगी जोडी आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की कोणत्या नामाचे वचन बदलत नाही. आता इथं काही नाम दिलेले आहेत, हे कोणत्या नामाचे वचन बदलणार नाही. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन दोन्हीमध्ये सारखेच राहील. घड्याळ वचन बदललं तर घड्याळे होते, आसूच्या आसवे होते का, पाणीच्या पाण्या होते का, आणि पिसूच्या पिसे होते का. आपण बघूया. तर याच्यापैकी वचन न बदलणारा पाणी हा शब्द आहे. याचं उत्तर पाणी बरोबर येईल. पर्याय क्रमांक 3 का येईल, तर पाणी या नामाचे वचन दोन्ही वचनात सारखेच असते. एक वचनातही पाणीच म्हणतो आपण आणि अनेक वचनातही पाणीच म्हणतो. घड्याळचे घड्याळे होते, आसूचे आसवे होते आणि पिसूच्या पिसवा होते.
या प्रकारे आपण काय करू शकतो, याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. यानंतर आपण पुढला प्रश्न घेऊया, जे 2014ला पेपर 1ला आलेला आहे. पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते? आता लक्षात यायचं, हे असे प्रश्न येतात. पिसूच्या आपण इथंच अनेकवचन दिलेले आहे, पिसवा. आता तुम्ही याचं उत्तर सांगा की काय म्हटलेलं आहे. बघा, हा प्रश्न केव्हा आलेला आहे? हा प्रश्न आलेला आहे 2016ला. 2014लाच म्हणजे 1 वर्षाच्या अगोदर असाच प्रश्न आलेला होता की पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते होईल? पिसुवा, पिसे, पिसुवा काय होईल जी? पिसवाच होईल. पर्याय क्रमांक 3. तर याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की काही उकारांत असलेल्या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते, म्हणजे वा लागलेला आहे. बघा, पिसूचा वा झालेला आहे, पिसवा झालेलं आहे. आणि पिसू काय आहे? हा स्त्रीलिंगी नाम आहे. चला ठीक आहे, पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न दिलेला आहे की सलाते, सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? सांगा बरं, कोणत्या विभक्तीत आहेत? म्हणजे दोन विभक्तीत आहेत, एकवचन आणि अनेकवचन. तर सलाते आणि सलानाते अतिशय खूपदा विचारतो. 2021च्या परीक्षेत विचारलेला आहे. 2014ला सुद्धा हे प्रश्न विचारलेला आहे पेपर 1मध्ये. तर सलाते, सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्ती प्रत्ययात आहे? द्वितीय आणि चतुर्थीमध्ये आहे का? तृतीय आणि चतुर्थीमध्ये आहे का? द्वितीय आणि चतुर्थीमध्ये आहे का? आणि प्रथम आणि संबोधनमध्ये आहे का? तर पहिला ऑप्शन दिला आहे द्वितीय आहे की तृतीय आहे, तृतीय आहे की चतुर्थी आहे? तर याच्या बरोबर उत्तर काय येईल? हे कधी द्वितीय आणि चतुर्थीमध्ये येते, सलाते आणि सलानाते. तर काय ते स्पष्टीकरण बघूया. द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय हे सारखेच आहेत. द्वितीय विभक्तीत सलाते हे एकवचनामध्ये लावतो आणि सलानाते हे अनेक वचनामध्ये लावतो. तृतीयामध्ये का नाही आहे? तर तृतीयामध्ये एकवचनीमध्ये नेसी लावतो आणि अनेकवचनीमध्ये नि, सी, ई, ही असं लावतो. तर चतुर्थीमध्ये सलाते आणि सलानाते हे एकवचनी आणि अनेकवचनी. याच्यामध्ये आपण बघू शकतो की द्वितीय समजा म्हटला तर सलाते एकवचनी, सलानाते अनेकवचनी. चतुर्थीमध्ये पण सलाते एकवचनी आणि सलानाते अनेकवचनी आपण प्रत्यय लावतो. आणि संबोधन हे एकवचनी प्रत्यय नाही, तर म्हणजे एकवचनामध्ये संबोधनमध्ये प्रत्ययच लागत नाही, तर अनेकवचनीमध्ये नो असं प्रत्यय लागतो. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. 2017ला आलेला आहे. हा 17चा खतरा. हा तुम्हाला उत्तर पण दिसला जी. तुम्ही बघा, कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? प्रथमा द्वितीय, तृतीय चतुर्थी, द्वितीय चतुर्थी की प्रथमा संबोधन? आता इथंच बघा, हाच प्रश्न रिपीट झालेला होता आपल्या मागच्या याच्यामध्ये. केव्हा आलेला होता? 2021ला. आणि सेम प्रश्न जसाच्या तसा प्रश्न 2017ला विचारलेला, फक्त थोडासा काय तर सलाते, सलानाते. आता इथं विभक्ती काहीच दिली नाही, तर दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात. कोणकोणते? द्वितीय आणि चतुर्थी असं होईल. पुन्हा याचं स्पष्टीकरण पण सारखंच येईल. तर द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. तर एकवचनामध्ये सलाते आणि अनेकवचनामध्ये सलानाते. प्रथम विभक्तीला प्रत्यय लागत नाही आणि तृतीयला एकवचनीमध्ये नियसी, अनेकवचनीला नि, सी, ई आणि ही लागतात. आणि संबोधनमध्ये एकवचनामध्ये प्रत्यय लागत नाही, तर अनेकवचनामध्ये नो असे प्रत्यय लागतात. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पेपर 2ला आलेला होता, 2018ला आलेला आहे की भाववाचक नसलेले नाम ओळखा. याच्यामध्ये भाववाचक नसलेला म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? भाववाचक नसलेला नाम ओळखा. शौर्यमध्ये भाववाचक आहे का? कटुता, गोडवा आणि कार्य. तर याच्या बरोबर उत्तर येईल की कार्य याच्यामध्ये हा भाववाचक नसलेला काय आहे? नाम आहे. तर भाववाचक नाम काय असते? तर ज्या नामाने व्यक्ती, प्राणी, पदार्थ किंवा वस्तू यांच्यातील गुणधर्म किंवा भाव दर्शविणाऱ्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. आणि साधारणतः सामान्य नामे, विशेष नामे, विशेषणे यांना य, त्व, पण, पणा, ई, ता, की, गिरी, आई यासारखे प्रत्यय असेल तर ती भाववाचक नाम असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ शौर्य य प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतर कटुता ता प्रत्यय लागलेला आहे आणि गोडवामध्ये वा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. पण कार्यामध्ये असं काहीच होत नाही, म्हणजे तो भाववाचक नाही, भाववाचक नाम नाही. अशा प्रकारे आपण जे महत्त्वाचे जे प्रश्न होते त्यांचा आपण सराव केलेला आहे.
तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर असाच नवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला प्रत्येक विषयाचे, मग ते परिसर अभ्यास असो, इंग्रजी असो, मराठी असो, हिंदी असो, त्यानंतर विज्ञान असो की गणित असो की सामाजिक शास्त्र असो, सर्वचे सर्वच व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळतील. सध्या इथंच थांबतो. नमस्कार.